बॅरिस्टर अंतुले साहेबांचा हिरवा साप म्हणून उल्लेख केल्यानं त्यांच्या नावावर मतं मागण्याचा अनंत गीते यांना नैतिक अधिष्ठान राहिलेलं नाही असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळाचा निधी वाढवण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाकारला होता. निवडणुका आल्यावर जातीयवादी शक्तींकडून संभ्रम पसरवला जातोय. या देशाची घटना कधीही बदलली जाणार नाही, तशी कधीही नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीने घोषणा केलेली नाही, असेही तटकरे म्हणाले. श्रीवर्धन येथील वळवटी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. च्या नावावरती समाजामध्ये जाऊन मतं मागण्याचा तुम्हाला कुठला नैतिक अधिकार त्या ठिकाणी राहिला नाही. आयुष्यभर एक भूमिका घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काम करत आलात. माझ्या राजकीय जीवनाला कुमारजी या 23 मेला 40 वर्ष पूर्ण होती. अनंत गीते यांच्या प्रचारासाठी येणार स्टार प्रचारक. रायगडात प्रचार शिगेला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापू लागले आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे गट, घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 23 एप्रिल रोजी मोरबा येथे जाहीर सभा घेणार आहेत. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 3 मे रोजी मंडणगड येथे सभा घेतील. तर उद्धव ठाकरे यांची झंझावाती सभा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 5 मे रोजी अलिबाग तालुक्यात होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवर बर्निंग बसचा थरार. खासगी बसला आग, 42 जणांचे प्राण वाचले. मुंबई पुणे एक्सप्रेसवर खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ माजली होती. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती बस. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, डेल्टा फोर्सच्या समयसूचकतेमुळे 42 जणांचे प्राण वाचले. दरम्यान आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वडाव गावात बहिरी देव यात्रा उत्साहात साजरी. देवकाठ्या स्पर्धा व अंगावर पेरकुट मारणे हे यात्रेतील आकर्षण. पेण तालुक्यातील प्रसिद्ध वडाव गावाची बहिरी देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह इतर ठिकाणाहून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा व छबिना पालखीसोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकुट मारून घेतात. यंदा तरुण मंडळींसह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न होती. चैत्र पौर्णिमेच्या 1 दिवस अगोदर वडाव गावातील बहिरी देवीची यात्रा भरते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एर्टिगा कारचा भीषण अपघात झाला असून भरधाव वेगात जाणाऱ्या एर्टिगा कारने लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिली. रेलिंग थेट कारमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक मुंबई सूरज चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला. सीईटीपी प्लांटला आग. धाटाव एमआयडीसीमधील सर्व कंपन्यांचे उत्पादन ठप्प. धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांकडून आलेल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक जलशुद्धी केंद्र प्लांटच्या टाकीला आग लागली. या दुर्घटनेत दूषित पाणी शुद्ध करणाऱ्या सामुदायिक जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य व परिसरात जादा पडून असलेल्या जलवाहिन्यांनी अचानक पेट घेतल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. या आग दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र निकामी झाल्याने तेथील संपूर्ण कंपन्यांचे उत्पादन व अन्य कामकाज ठप्प झाल्याने सर्व कंपन्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा.
रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी भला मोठा वेल मासा मृत अवस्थेत आढळून आला. समुद्राच्या लाटांसोबत तो किनाऱ्याला लागला असून तो मृत असल्याने नागरिकांनी माशाजवळ जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.